घराचा उंबरठा म्हणजे शुभ लाभ आणि समृद्धीचं प्रतीक. चला दाराच्या या पवित्र चौकटीला वंदन करून आपल्या दिवसाची सुरुवात करूया. नवीन दिवस, नवीन सुरुवात. घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा यावी म्हणून हा छोटासा एक प्रयत्न आहे. आणि घराच्या दारासमोर एक छोटीशी रांगोळी आपण नेहमी काढावी, जी घरात येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत प्रसन्नतेने करते. घरामध्ये ईश्वरी शक्तीचा वास राहावा आणि वाईट शक्ती दूर राहाव्यात म्हणून हा पवित्र ओंकार हा मी रोज करते. तुम्ही स्वतःसाठी छोटा वेळ दिला पाहिजे. 5 ते 10 मिनटं दिवसातून आपल्यासाठी नेहमी द्या. बघा किती प्रसन्न वाटतं. आणि अशी ही मंगलमय सुरुवात झाल्यानंतर आता वेळ झालेली आहे सकाळच्या गरमागरम नाश्त्याची. आज बनणार आहे सर्वांचा आवडता कुरकुरीत क्रिस्पी खमंग डोसा. चला तर मग आपण डोशाची तयारी करूया. डोसे तर मी छान क्रिस्पी बनवून घेतलेच. सोबत त्याच्या बनवलेले आहे मी सांबर आणि चटणी. बटाट्याची भाजी नाही बनवली कारण ह्यांना पण ती जास्त आवडत नाही आणि मलाही आवडत नाही, म्हणून फक्त डोस्यासोबत सांबर आणि चटणीच केलं होतं. ते सुद्धा अप्रतिम झालं होतं. आमच्या घरामध्ये सर्वांना इडली डोसा काही खावा पण जेवण हे लागतंच, म्हणून त्यानंतर केला मी गरमागरम मसाले भात. मसाले भात करण्यासाठी घरात बघते तर मसाला संपला होता, म्हणून घरच्याच खड्या मसाल्यांमध्ये हा मसाले भात बनवला. भात पण खूप मस्त झाला होता. नुसता भात खाऊन जमणार नाही, म्हणून त्याच्यासोबत केलं मी चपाती आणि दाल फ्राय. इकडे चपात्या बनवत आहेच तोपर्यंतच माझ्या मैत्रिणीने मला आणून दिले मस्त थालीपीठ आणि मुगाची उसळ. बघता क्षणी ते तोंडात कधी जातील याची मी वाट पाहत होते, पण मला राहवलं नाही म्हणून तुमच्याशी शेअर करूया म्हटलं. किती सुंदर झाले आहेत ना धपाटे. तुमची मैत्रीण अशीच तुमच्याशी शेअर करते का नक्कीच सांगा. त्यानंतर यांनी आणले होते स्वीट कॉर्नचं थोडं कणसाचे दाणे मी सेपरेट काढून घेतले. चला म्हटलं याचं काहीतरी आपण नवीन बनवूया आणि थोडा कणसाचा पण ते भाजून किंवा उकळून खाऊया. त्यानंतर दुपारी बघते तर एवढा कपड्यांचा ढीग साठला होता, त्याच्या घड्या घालून घेतल्या आणि संध्याकाळी देवाऱ्यामध्ये आणि तुळशीला दिवा लावला. आणि असा झाला दिवसाचा शेवट. कसा वाटला? लाईक शेअर सबस्क्राईब करून नक्कीच सांगा.